तुकाराम महाराजांनी सांगितलेल्या अभंगातील या वचनाप्रमाणे यात जे वर्णन केले कश्यप गौतम भारद्वाज अत्रि ऋषी त्याप्रमाणेच आम्ही यांचं वर्णन ऐकलं. आम्ही प्रत्यक्ष या ऋषींना पाहिलं नाही, परंतु यांचं पुस्तकामधलं वर्णन ऐकलं. परंतु यांच्या सम सारखे असणारे वैदिक सम्राट घनपाटी रामचंद्र वांगीकर यांना पाहिल्यानंतर या ऋषींचं सुद्धा आम्हाला स्मरण होतं. म्हणून प्रारंभी वर्णन करताना मी हा अभंग म्हटला. आता मुळातच विचार जर केला तर नावामध्येच ज्यांच्या रामचंद्र असा आहे. आता रामचंद्र या शब्दाचा जरी अर्थ बघायचं म्हणलं तरी राम आणि चंद्र असे दोन शब्द आहेत. त्यामधला राम हा शब्द असा आहे, रम्यते अनेन इति रामः असा त्याचा पदच्छेद होतो, सामासिक शब्द होतो की जो उच्चारल्यानंतर शब्द उच्चारल्यानंतर सर्वांना आकृष्ट करतो, असं ज्यांच्या नावामध्ये राम आहे. आणि असं आहे, राम हा शब्द ज्यावेळेस उच्चारला जातो त्यावेळेस त्या उच्चारण्यामागचा शक्ती कशी आहे, राकारोच्चार मात्रेनं मुखात निर्याती पातकम पुनःप्रवेश संदेहे मकार असतात कपाटवत. म्हणजे राम हा शब्द उच्चारताना रा या शब्दाचा ज्यावेळेस उच्चार होतो त्यावेळेस मुखातून पाप निघून जातं आणि पुन्हा जर प्रवेश करण्याची जर इच्छा व्यक्त केली तर मग ज्याप्रमाणे आपण दरवाजा लावल्यानंतर बाहेरच्या सर्व दूषित वस्तू बाहेरच राहतात, तशा पद्धतीमध्ये मग हे दोन्ही ओठ मिटल्यानंतर ते वाईट गोष्टी बाहेरच राहतात. असं राम या शब्दाची महती आहे. त्यालाच पुढचा शब्द म्हणजे कोणता आहे तर तो म्हणजे चंद्र. आता रामचंद्रांबद्दल बोलताना चंद्र या शब्दाचा अर्थ होतो ना, काय होतो, चंदती दीप्यते इति चंद्र. या पद्धतीमध्ये अमरकोशामध्ये रामचंद्र या शब्दाबद्दल वर्णन करताना सांगितले. राम आणि चंद्र असं नाव प्राप्त असणारे रामचंद्र वैदिक सम्राट गणपाटी रामचंद्र वांगीकर, त्यांच्याबद्दल आज बोलणं म्हणजे खरोखर आज म्हणजे दुग्ध शर्करा योग म्हणा, आज नवमी पण आहे आणि त्याच्याचबरोबर ती दशमी, म्हणून आज हे दोन्ही योग असे आलेले आहेत की त्यांच्याबद्दल प्रवचनाचा मान मिळणं, त्यांच्याबद्दलचं व्यक्तिजीवन साकारणं आणि ते प्रवचनातनं मांडण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे महाकवी कालिदासानं रघुवंशामध्ये वर्णन करताना म्हटलंय की क्व सूर्य प्रभो वंशो क्वच अल्प विषया मती दुस्तुरुम दुर्दुरुम मोहात दुडुपे नास्मी सागरम. कुठे तो सूर्याच्या प्रभावी किरणांनी निर्माण झालेला तो प्रभू रामचंद्रांचा वंश आणि कुठे माझी अल्पबुद्धी. जणू या महासागरामधून मी छोटीशी नौका घेऊन तरून जाण्याचा प्रयत्न करतोय. आज माझ्या सुद्धा बुद्धीची अशी स्थिती झाली आहे. कारण वैदिक सम्राट घनपाटी रामचंद्रांचं वर्णन करताना म्हणजे कोणते शब्द कुठं ठेवावेत आणि कसे ठेवावेत याबद्दल सुद्धा मनामध्ये अनेक वेळा म्हणजे प्रश्नचिन्ह उत्पन्न व्हायचं. कारण एखादा जरी शब्द आपल्याकडनं बोलताना खालीवर झाला तर आपल्याकडनं कोणता दोष होऊ नये याच्यासाठी प्रथम सर्वांची माफी मागतो आणि मग नंतर माझ्या प्रवचनाला सुरुवात करतो. त्याचबरोबर ते आता कसं आहे की या भूतलावरती ब्राह्मण घरामध्ये जन्माला येणं हे तर महत् पुण्यच आहे आणि त्याच्याच बरोबर ते वैदिक घराण्यामध्ये जन्माला येणं हे अलौकिक असं पुण्य आहे. कारण ब्राह्मण या शब्दाची व्याख्या करताना त्याच्याबद्दलची जी कारिका वेदात सांगितलेली आहे ती कारिका काय सांगते, ज्यात्या कुलेन वृत्तेन स्वाध्यायेन श्रुतेन च येभिर्युक्तो हि यस्तिष्ठते नित्यम स द्विज उच्यते. याप्रमाणे इथं द्विज म्हणजे काय, तो द्विज म्हणजे ब्राह्मण कसा बोलला जातो त्याची कारिका इथं दिलेली आहे. जात्या कुलेन वृत्तेन, वृत्तेन नाम स्ववर्तनया वर्तनेन यत् क्रियते तद वृत्ती नाम यत् पौरोहित्यम वृत्ती भवति व यत् किमपि भवति तद आधारेण स्वाध्यायेन श्रुतेन. प्रतिदिनम दररोज स्वाध्याय हा आवश्यकच आहे आणि श्रुती स्मृतींनी जे सांगितलेले नियम आहेत त्या नियमांचं जीवनाला धरून आचरण करणं
याप्रमाणे वर्तन करणं, म्हणून श्रुतेन असा इथं शब्द आलेला आहे. आणि एभिर युक्त ही यस्तिष्ठते, या नियमांचं जो आपल्या जीवनामध्ये पालन करतो, या तत्वानुसार वागतो, स द्विज उच्चते, त्याला द्विज म्हणजे ब्राह्मण असं संबोधलं जातं. याप्रमाणे सांगितला गेलेला एक कार्य काय, ब्राह्मण शब्दाचा दुसरा एक अर्थ सांगत असताना सांगितलाय ब्रह्म जानाति इति ब्राह्मणा. कारण जाणण्याचा अधिकार आपल्याला आहे, वाचण्याचा अधिकार आपल्याला आहे, तो वाचन करत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. म्हणून ब्रह्म जानाति इति ब्राह्मणा असा दुसरा एक तिथं आपल्याला शब्दाचा अर्थ सापडतो. म्हणजे या ब्राह्मण कुळामध्ये जन्माला येणं ते एक महत् भाग्य. आणि मी पुन्हा एकदा वाक्य वापरतो की ज्या वैदिक घरामध्ये जन्माला येणं ते अतिशय अलंकृत असं जन्म प्राप्त होणं होय. त्याच्याचबरोबर ती साधारणपणे वैदिक घराण्याची जर परंपरा बघितली तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं मंत्र असतात त्याचबरोबर त्या मंत्रोच्चाराला सुद्धा तेवढंच महत्त्वाचं स्थान दिलंय. पाणिनीय व्याकरणामध्ये सांगत असताना ह्रस्व दीर्घ प्लुत याच्याबद्दल संज्ञा प्रकरणामध्ये दाखले मिळतात आपल्याला, त्याचे आपल्याला कारिका सुद्धा प्राप्त होतात. आणि त्या कारिकांचा हे करत असताना पाणिनीच्या व्याकरणामध्ये ह्रस्व म्हणजे काय, दीर्घ म्हणजे काय आणि प्लुत म्हणजे काय, तिथं जे सूत्र दिलेले आहेत त्या सूत्रांचा आधार घेतला तर ते सूत्र सुद्धा आपल्याला इथं लागतातच. त्या सूत्रांशिवाय आपल्याला ती संहिता असेल किंवा वैदिक धर्मातील जे मंत्र आहेत त्यांचं अध्ययन आपल्याला लक्षात येत नाही. म्हणून ह्रस्व दीर्घ प्लुत त्याच्याच बरोबर ती संहिता शिकत असताना जो क्रम सांगितलेला आहे, क्रम कोणता, जटा माला शिखा रेखा ध्वज दंड रथ आणि गण, यांचा सुद्धा अभ्यास करावाच लागतो. या क्रमानं गेल्यानंतर शेवटचं उच्च शिखर म्हणजे ज्याप्रमाणे हिंदू धर्मामध्ये कैलास पर्वतावरचं जे शिखर आहे ते आपण उच्च आणि सर्वोत्कृष्ट मानतो. कारण अजून सुद्धा हिंदू लोकांच्या मनामध्ये भावना आहे आणि विश्वास आहे की तिथे भगवान शंकराचा निवास आहे. म्हणजे घन होणं म्हणजे ते शिखरापर्यंत पोहोचण्यासारखं कार्य आहे. म्हणजे या क्रमानं वैदिक ग्रंथांचा अभ्यास करावा लागतो आणि तो वैदिक ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर मग ते घनपाठी ही उपाधी आपल्याला लागते. मग या उपाधीला प्राप्त करण्यासाठी एवढं अध्ययन करणं गरजेचं आहे. आणि हे एवढं अध्ययन झाल्यानंतरच मग तो शब्द अधिक सुंदर आणि अधिक अलंकृत दिसतो आणि त्या शब्दामुळं त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व अधिक खुलून दिसतं. असे असणारे आपल्यातील वैदिक सम्राट घनपाठी रामचंद्र वांगीकर. आता आज मी भगवद्गीतेतील तिसरा जो अध्याय आहे या तिसऱ्या अध्यायामधील जो 21वा श्लोक आहे त्याच्यावरती मी थोडक्यात माझं मत व्यक्त करणार आहे. यद्यदा चरित श्रेष्ठच तद्देवे तरो जनः स यत् प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. याचाच सांगत असताना माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या ओवीमध्ये वर्णन करताना केलंय, हे अनुपरोध मत माझे जिही परम आदरे स्वीकारिजे श्रद्धापूर्वक अनुष्ठिजे धनुर्धरा. लोकस्तदनु वर्तते, लोक कुणाचं अनुकरण करतात तद अनुवर्तते याबद्दल याच्यात सांगताना सांगितलंय. आणि तो श्लोक बरोबर राम मामांना म्हणजे वैदिक सम्राट घनपाठी रामचंद्र वांगीकर यांना हा तंतोतंत जोडतो. इतिहासामध्ये डोकावत असताना कुणाचं अनुवर्तन करावं, कुणाचे दाखले घ्यावेत, तर जे श्रेष्ठ लोक होऊन गेले आहेत, जे संत लोक होऊन गेले आहेत अशा लोकांचं अनुकरण करावं की ज्यांनी जीवनाचा मार्ग सांगताना महाजनो येन गत सपंतः श्रेष्ठ. सत लोक महान लोक ज्या मार्गाने गेले तो मार्ग जीवनामध्ये अवलंबावा, कारण तोच मार्ग हा श्रेष्ठ आहे. अनुवर्तते म्हणून शेवट सांगितलंय लोकस्तदनुवर्तते. लोक हा यद अनुवर्तते अनुकुर्वन्ति तद मार्ग हा श्रेष्ठ. त्याप्रमाणे इथं सुद्धा बघा, आता या श्लोकावरती सांगताना किंवा याच्याबद्दल सांगताना मी जे काही दाखले देईन त्यांच्या जीवनामध्ये असणारे, यामध्ये मुळात म्हणजे वेदाध्ययन करणं आणि त्या वेदाध्ययनासाठी त्या गुरूंपर्यंत जाणं ही सर्वात पहिली महत्त्वाची पायरी आहे.
आत्ता सध्याच्या जर आपण काळामध्ये बघितलं तर गुरु म्हणजे आपण फक्त गुरुपौर्णिमा, आषाढ शुद्ध पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून आपण करतो. परत नंतर म्हणलं तर गुरु या शब्दाचा अर्थ म्हणला की त्याला दुसरा समानार्थी शब्द सांगतात शिक्षक, संपला. त्याच्या पुढं माहीतच नाही. पण त्याची कारिका काय आहे? त्याची कारिका सांगत असताना उपाध्यायोध्यापकोत स्यान्निषेका अधिकृत गुरु मंत्रव्याख्या कृदाचार्य आदेष्टा तद्वरे व्रती असं सांगितलंय. उपाध्याय हा उपध्याय, उप हा उपसर्ग जोडून शब्द तयार झालेला आहे. म्हणजे ज्ञान ग्रहण करत असताना मी कसं केलं पाहिजे? उपाध्याय, उप म्हणजे जवळ जाऊन, कुणाच्या? गुरोः उपाध्याय, गुरूंच्या जवळ जाऊन मी अध्ययन स्वीकारलं पाहिजे, घेतलं पाहिजे. उपाध्यायोध्यापको, अध्यापक, अध्यापक म्हणजे म्हणजे योग्य नियमांना धरून आपल्याला योग्य ज्ञानापर्यंत पोहोचवणं, म्हणून अध्यापक असं म्हटलेलं आहे. या त्याच्या कारिकामध्ये सांगत असताना गुरूंचं महत्व सांगितलेलं आहे. ज्या व्यक्तीला आयुष्यामध्ये गुरुचं महत्व पटतं आणि गुरुला जो जाणतो तो त्या गुरुच्या मार्गांनी सांगितलेल्या मार्गावरती पादक्रमण केल्यानंतर नक्कीच त्याच्या आयुष्याचं सोनं होतं. त्यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे आपले घनपाठी रामचंद्र वांगीकर यांचं. कारण बघा, या गुरु शब्दाप्रमाणे उपाध्यायाप्रमाणे गुरूंच्या जवळ जाऊन त्यांनी संहितेचं अध्ययन केलं. संहितेबरोबरती त्यांनी 17 वर्ष हे अध्ययन अखंडपणे चालू ठेवलं. त्यांचे वडील सुद्धा घनपाठीच होते. घनपाठी रंगनाथ वांगीकर हे सुद्धा घनपाठी होते, परंतु वयाच्या 5व्या वर्षामध्येच असताना त्यांना वडिलांचा सहवास सोडावा लागला. म्हणून मग त्यांनी पुढं शिक्षण घेत असताना गर्गे गुरु विद्यापीठ प्रचलित संस्कृत पाठशाळा जी होती त्या पाठशाळेमध्ये, त्या वेद पाठशाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. वयाच्या 11व्या वर्षी वेदशास्त्र संपन्न इंदापूरकर शास्त्री यांच्याकडून त्यांनी 26 अध्याय शिकले. 26 अध्याय शिकल्यानंतर मध्येच त्यांचं म्हणजे त्या गुरूंचं म्हणजे वेदशास्त्र संपन्न इंदापूरकर गुरुजींचं ज्यावेळेस मध्येच निधन झालं, त्यानंतर उरलेलं शिक्षण घेण्यासाठी वैदिक केंद्र कृष्णभट तात्या त्यांना म्हणत घनगुरुजी यांच्याकडून त्यांनी पुढचं संपूर्ण शिक्षण आत्मसात केलं. हा क्रम 17 वर्षापर्यंत चाललेला होता आणि 17 वर्षापर्यंत चाललेल्या या क्रमामध्ये त्यांनी जे काही गुरूंकडनं आत्मसात केलं ते सुद्धा त्यांनी लिहिलं या आणि गुरूंनी सांगितलेल्या त्या नियमांचं आचरण करून त्यांनी ते स्वीकारलं. आणि ते स्वीकारत असताना त्या प्रत्येक मंत्राचा अर्थ समजून घेऊन, म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कसं आहे की लोकांना सगळं हातामध्ये रेडीमेड पाहिजे. एखादा श्लोक नाही आला की लगे आपण त्याचा अर्थ बघतो, पण अर्थ न बघता शब्दामध्ये पद हा सांगितलेला आहे, पदक्रमाचा अभ्यास सांगितलेला आहे, तो सांगण्याचाच त्याचा उद्देश आहे. जेव्हा तुम्ही त्या क्रमानं जाता तेव्हा त्या श्लोकांचे तुम्हाला अर्थ लक्षात यायला लागतात. अग्नेनय सुपथ आपण हा म्हणतो श्लोक, हा मंत्र म्हटल्यानंतर त्यामध्ये अग्नी हे कोणत्या विभक्तीचं रूप आहे? सुपथ म्हणजे काय सांगितलंय? आसमान या शब्दाचा अर्थ काय सांगितलाय? मी जेव्हा पदक्रमाचा अभ्यास करेल तेव्हा मला त्या श्लोकाचा अर्थ लागतो. हे अग्ने आसमान आम्हाला कुत्रनय सुपथनय चांगल्या मार्गावरती नाही. हे ज्यावेळेस मी या पदक्रमाप्रमाणे अभ्यास करेन त्यावेळेस मला त्या श्लोकांचा अर्थ लक्षात येईल, मंत्रांचा अर्थ लक्षात येईल. मंत्रांचे अर्थ जाणून घ्यायचे नसतात, ते समजून घ्यायचे असतात, तेव्हा ते मंत्र आपल्याला आत्मसात होतात. याप्रमाणे त्यांनी वैदिक केंद्र कृष्णभट घन गुरुजी तात्यांकडे उरलेलं सर्व अध्ययन पूर्ण केलं. आणि अध्ययन पूर्ण केल्यानंतर अनेक विद्वानांमध्ये राम मामांनी काय केलं, स्वतःची घनपाठाचे जे असणारे जे मंत्र आहेत ते अनेक वेळा आवर्तन करून दाखवले आणि विद्वत सभा सुद्धा त्यांनी गाजवल्या. म्हणजे या ह्याच्यामध्ये जर बघायचं म्हटलं तर नारदाश्रम म्हणून जी वेद पाठशाळा होती त्या वेद पाठशाळेमध्ये त्यांनी स्वतः अध्ययन केलं, अनेक विद्यार्थ्यांना शिकवलं. सर्वात त्यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारचं त्यांनी मानधन घेतलं नाही.
मानधन घेतलं नाही. भारतीय संस्कृतीमध्ये विद्या, अन्न आणि पाणी या तिघांची कधी विक्री करायची नसते. आज सगळं उलट चालू आहे. अन्न विकलं जात आहे, पाणी सुद्धा विकलं जात आहे आणि विद्या सुद्धा विकली जाते. या सगळ्या उलट क्रम चालू आहे. भारतीय संस्कृतीमध्ये ही पद्धत आहे. अन्न, विद्या आणि पाणी, जल या तिघांची कधी विक्री करायची नसते. त्या गुरूंनी सांगितलेल्या नियमाप्रमाणे त्यांनी वेद पाठशाळेमध्ये अध्यापकाचं काम करत असताना ते सुद्धा मानधन न घेता त्यांनी केलं. त्यामध्ये सर्वात हातभार म्हणजे नानींचा. त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना, जे पाठशाळेतले जे विद्यार्थी होते त्यांना सुद्धा आपल्या मुलाप्रमाणे त्यांनी प्रेम केलं. आणि ज्याप्रमाणे रामकाका विद्यार्थ्यांबरोबरती असायचे त्याप्रमाणे नानींनी सुद्धा तेवढाच त्यांच्याबरोबरती सहवास करून विद्यार्थ्यांना कधी घरची आठवण येऊ दिली नाही. एवढा स्नेह सुद्धा नानींनी लावला होता. यामध्ये एक अग्निसेवा न सांडता, कर्माची रेखा न ओलांडिता, मोक्ष सुख ऐसे सर्वथा श्रवणा माझे, या ज्ञानेश्वरातील ओवीप्रमाणे त्यांनी खरोखर अग्निसेवा अखंडित केली. कुठेही त्याच्यामध्ये खंड येऊ दिला नाही. त्याच्याबरोबर ती कर्म सुद्धा त्यांनी करत असताना कर्माची रेखा सुद्धा त्यांनी कधी ओलांडली नाही. जे कर्म सांगितलंय त्याप्रमाणे त्यांनी आचरण केलं. हे जे वचन सांगितले त्या वचनाला तंतोतंत व्यक्तिमत्व जुळणारं म्हणजे वैदिक सम्राट घनपाठी रामचंद्र वांगीकर यांचं आहे. खरोखर आम्ही लहानपणी असताना त्यांना पाहिलं होतं. आम्ही घरामध्ये गेल्यानंतर, जो आत्ताचं नवीन घर बांधले, जुन्या घरामध्ये गेल्यानंतर त्या कॉटवरती तक्क्याला टेकून बसलेले असायचे. म्हणजे ते ओजस्वी, त्यांच्या चेहऱ्यावरचं अलौकिक तेज असं असायचं की तिथं गेले की ते मन असं बरोबर त्यांच्याकडेच आकर्षलं जायचं. म्हणजे लहान असताना आम्ही सुद्धा त्यांचा सहवास अनुभवला. आम्ही पण घरी जायचो. घरी गेल्यानंतर आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबरती काही वेळेस गप्पा मारलेल्या आहेत लहान असताना. मग याप्रमाणे असणारे रामकाका. आता कसं आहे, परोपकाराय वहंती नद्याः, परोपकाराय दुहंती गावः, परोपकाराय फलंती वृक्षः, परोपकारार्थमिदं शरीरम. या संस्कृत वचनाप्रमाणे जर विचार केला तर परोपकारासाठी नद्या वाहतात, परोपकारासाठी गायी दूध देतात, परोपकारासाठी झाडं फळं देतात आणि हे शरीर इदम शरीरम परोपकारार्थमेव, दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठी. हा एक विचार जर घेतला तर वैदिक सम्राट घनपाठी रामचंद्र वांगीकर यांचं दातृत्व सुद्धा तेवढंच मोठं आहे. त्यांनी अध्यापक म्हणून काम करताना मानधन न स्वीकारता त्यांनी वेदाध्ययन शिकवलं, वेद शिकवले. त्याचबरोबर ज्या वेळेस त्यांचे सत्कार झाले, सत्काराची जी काही त्यांना रक्कम प्राप्त झाली, आता त्यावेळेसचं चालणारं त्यांचं घर म्हणजे पौरोहित्यच. सत्काराची जी रक्कम 11,000 रुपयाची जी रक्कम आली त्यामध्येच त्यांनी स्वतःचे काही पैसे घातले आणि ते सर्व 11,000 रुपये, ते 11,000 आणि त्याच्यावरची जी काही रक्कम आहे ती वेद पाठशाळेसाठी त्यांनी समर्पित करून टाकली. म्हणजे दातृत्वाचा जर विचार केला तर मानधन न घेता वेदाध्ययन शिकवणारे गुरु, स्वतःला जे काही प्राप्त झालं, स्वतःला जे काही सत्कारातनं मिळालं ते त्यांनी दातृत्व प्रमाणानं त्या वेद पाठशाळेसाठी निधी म्हणून देऊन टाकले. अशा असणारे घनपाठी रामचंद्र वांगीकर की हा गुण त्यांच्याकडनं घेण्यासारखा आहे. कारण कसं, माणूस जसा जसा पुढं जातो तसं तसं या ह्याच्यामध्ये सुद्धा माणसाची परीक्षा होत असते. त्या प्रत्येक परीक्षेमध्ये ते परिपूर्ण उतरलेले असे वैदिक सम्राट घनपाठी रामचंद्र वांगीकर. त्यांच्याबद्दलचं जर बघायचं म्हणलं तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तत्वनिष्ठ जीवन ते जगले. तत्वाला कधीही सोडून ते जगले नाहीत. जे तत्व त्यांनी स्वीकारलं ते आजन्म त्यांनी घेतलं आणि त्या तत्वाचा त्यांनी कधीही मार्ग ओलांडला नाही. त्यामध्ये जर विचार करायचं म्हणलं तर म्हणजे आता कसं आहे, 1948 रोजी ज्या वेळेस साने गुरुजींनी इतर समाजातल्या लोकांना विठ्ठल मंदिरामध्ये प्रवेश मिळावा यासाठी आंदोलनं केले, त्यावेळेस त्या मैदानामध्ये म्हणजे रुक्मिणी पटांगणातील मैदानामध्ये पंडित प्राण धारुडकर शास्त्री असतील, वैदिक सम्राट घनपाठी रामचंद्र वांगीकर असतील
किंवा गणपाटी वेदमूर्ती गोरे शास्त्री असतील, यांनी अनेक भाषणं केली, परंतु जनमानसांच्या समोर तेव्हा काही चाललं नाही. परंतु तेव्हापासून मंदिरामध्ये प्रवेश जाणं त्यांनी बंद केलं. परंतु पंडित प्राण धारुडकर शास्त्री यांच्याकडे असणारा जो कलश आहे, त्या कलशामधचं नित्य दर्शन घेणं हे त्यांनी कधी त्यांच्या ह्याच्यामध्ये चुकवलं नाही. त्याच्याचबरोबर ती जर बघायचं म्हटलं तर सर्वात महत्त्व म्हणजे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये नियम पाळणं, नियम सांगणं आणि आचरणात आणणं यात खूप तफावत आहे. नियम आजकाल भरपूर सांगणारे झालेत. नियमांची अनेक तत्व लोक सांगणारे आहेत, टाईप करून सांगणारे सुद्धा आहेत. परंतु आचरणामध्ये आणणं हे खूप कठीण आहे. कारण एखादं पुण्य करताना, एखादी सेवा करताना आणि त्याची सेवा करत करत आयुष्य जगताना त्या नियमांना स्वतःमध्ये आचरणात आणणं हे खूप अवघड आहे. याचं म्हणजे ते स्वतः पौरोहित्य करत असत, त्यामुळं बाहेरचं पाणीसुद्धा त्यांना चालत नसे आणि अन्नप्राशनसुद्धा चालत नसे. जर लांबच्या प्रवासाला जर गेले तर कधी ते बाहेरचं पाणीसुद्धा पिले नाहीत किंवा अन्नसुद्धा प्राशन केलं नाही. हे तत्व स्वतःच्या जीवनामध्ये त्यांनी अंगीकारलं आणि ते शेवटपर्यंत अंगीकारलं. कारण जो नियमाला धरून जातो, जो नियमांचं पालन करतो, तोच या ह्याच्यामध्ये यशस्वी होतो. कारण आत्ता सध्याच्या ह्याच्यामध्ये नियम जरी सांगितला तरी लोक आत्ता नियम सांगतात आणि दुसऱ्या मिनिटाला मोडतात. म्हणजे सत्यमेव जयते असं म्हणतात, खरं बोला, नेहमी खरे बोला, सुविचार सुद्धा लिहितात आणि दुसरं वाक्य खोटं बोलतात. म्हणजे या तत्वाला शेवटपर्यंत ते जगले. सत्यमेव जयते याप्रमाणे किंवा जे जीवनामध्ये तत्व त्यांनी स्वतः ठेवले होते त्या तत्वाचं तंतोतंत पालन त्यांनी केलं आणि ते शेवटपर्यंत त्यांनी आपल्या जीवनाचा एक आदर्श घालून दिला. त्याच्याचबरोबर ती ज्यावेळेस अभिरूप न्यायालय झालं होतं, त्या अभिरूप न्यायालयामध्ये त्या कार्यक्रमाच्या दरम्यान सनातन धर्माबद्दल त्यांनी जी बाजू मांडली होती, कारण धर्म ह्या शब्दाचा जर अर्थ बघितला तर आपण फक्त विशिष्ट एका गोष्टीपुरताच घेतो, परंतु धारयति इति धर्म असा त्याचा अर्थ आहे. जो धारण केला जातो तो धर्म. मग काही लोकांनी त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीमध्ये अर्थभेद केला, पदच्छेद केला आणि त्यानुसार लोकांपर्यंत ते पोहोचवले सुद्धा. परंतु सनातन धर्म काय आणि तो का आचरणात आणावा, कशासाठी आणावा, काय कारण, हा धर्म आचरणात आणल्यानं काय फायदा आहे आणि काय आहे, हे तंतोतंत त्यांनी त्या अभिरूप जे न्यायालय झालं त्या कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांनी तो मांडला होता आणि अनेक लोकांना त्यांचं ते मत पटलं होतं. कारण धर्माबद्दल आणि हिंदू शब्दांबद्दल जे विश्लेषण वेगवेगळ्या पद्धतीमध्ये केलं जातं, त्या प्रकारे त्यामधलं जे सत्यता आहे ती सत्यता जाणण्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आहे. म्हणून त्या सनातनी गोष्टींना, त्या धर्मांच्या ग्रंथांना वाचून तो धर्म आत्मसात करणं गरजेचं आहे आणि ते टिकण्यासाठी कोणीतरी पुढाकार घेतला पाहिजे. हे कार्य गणपाटी रामचंद्र वांगीकर यांनी केलं आणि ते करताना त्यांनी जसं म्हणतात लोकस्तदनु वर्तते, ज्या वेळेस तुम्ही एखादं कार्य करता, कृती करता, त्यावेळेस मग ते लोक त्या विचारांचं, त्या संस्कारांचं अनुकरण करत असतात, त्याच्या मागोमाग जात असतात. त्याच्याचबरोबर ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे आजोबा दत्तात्रय गोविंद आटपाडीकर आणि मामा म्हणजे राम मामा यांचासुद्धा अतिशय घोरभाव होता. म्हणजे दोघं एकमेकांना भावाप्रमाणेच मानायचे. कोणतंही कृती करताना किंवा कार्य करताना दोघं म्हणजे चर्चा करूनच कार्य करायचे. त्यामुळे आमच्या आजोबांमुळे सुद्धा बऱ्याच वेळा आमचा सहवास तिथं आलाच. म्हणजे आमच्या घरातल्याच असल्यापैकी एक होते, असं वेगळं असं वाटलंच नाही कधी. म्हणजे घरातलेच एक आमच्या कोणतरी एक व्यक्ती आहेत, सद्गृहस्थ आहेत, आमच्याच घरातले एक जण आहेत असं आम्हाला नेहमी वाटायचं. ही म्हणजे दोघांनी सुद्धा ही तत्वनिष्ठा जपली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे राम मामांचं फक्त याच बाबतीत नाही
तर त्यांनी राजकारणामध्ये सुद्धा होते, अनेक भाषणं सुद्धा त्यांनी केले. परंतु भाषणं जरी केले किंवा तत्व जे आहे त्या तत्वाला धरून वागले. संध्याकाळच्या वेळेस सगळेजण जे आत्ताचं जे ज्ञानेश्वर बुक डेपो जे आहे तिथं संध्याकाळी सगळे यायचे, सगळेजण तिथं चर्चा करायचे. पण कधी असे कुणाबद्दल मत्सर किंवा द्वेष अशी कधीच भावना नव्हती. कारण भाषणापुरतं आणि त्या तत्वाला असल्यामुळं ते झाल्यानंतर तो भास तिथंच सोडून देणं, त्यामुळं अनेक लोक जोडले. शेवटपर्यंत तत्व घेतल्यामुळं आणि ती तत्वनिष्ठा ठेवल्यामुळं कोण किती जरी विरोधातला असला तरी तो तिथे येऊन त्यांच्या नतमस्तक होत असे. कारण का, माणूस किती जरी वागला तरी शेवटला त्या तत्वांचा विचार करतो आणि त्या तत्वांना शरण जातो. असे आजन्म ज्यांनी तत्व अंगीकारले असे ते म्हणजे घनपाटी रामचंद्र वांगीकर होते. म्हणून हा जो श्लोक घेतला, लोकस्तदनु वर्तते, अशा लोकांचं अनुकरण करावं. याप्रमाणे यांचं कार्य पाहत असताना सर्वात म्हणजे त्यांनी हे तर सर्व कार्य केलंच, त्याच्याबरोबर ती समाधानी वृत्तीचे होते, निष्ठा होती. निष्ठा म्हणजे कशी, आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये अध्ययन झाल्यानंतर साधारणपणे ज्या गुरूंकडनं अध्ययन घेतलंय, अध्ययनापुरतं भेटणं, बोलणं, अध्ययन झाल्यानंतर परत निघून जाणं, म्हणजे फक्त तेवढ्यापुरते भौतिक संबंध ठेवल्यासारखे आहेत. परंतु ज्यांच्याकडून त्यांनी वेद शिकले, ज्यांच्या बरोबर त्यांचा सहवास झाला, असे गुरु वेदशास्त्र संपन्न इंदापूरकर शास्त्री यांच्या पुण्यतिथीनिमित्त याज्ञवल्क आश्रमामध्ये, आपण आत्ता जिथं आहोत त्या याज्ञवल्क आश्रमामध्ये ते संहिता पारायण करायचे. कारण ही सुद्धा गुरु सेवाच आहे. ज्या सेवा सांगितल्यात त्यात सर्वात महत्त्वाची म्हणजे आपण म्हणतो मातृदेवो भव, पितृदेवो भव आणि आचार्यदेवो भव, या 3 सेवा जो प्रामाणिकपणे करतो त्या माणसाला आयुष्यामध्ये कधीच कमी पडत नाही. मग याप्रमाणे इथं सुद्धा त्यांची गुरूंवर सुद्धा निष्ठा होती आणि गुरूंबरोबर ती त्या वेदांवरती सुद्धा तेवढीच निष्ठा होती. याप्रमाणे ते स्वतः या याज्ञवल्क आश्रमामध्ये येऊन गुरूंच्या पुण्यतिथीनिमित्त ते संहिता पारायण करत असत. म्हणजे ज्या गुरूंनी आपल्याला शिकवलं त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं, त्यांच्याबद्दल आदरभाव मनात ठेवणं आणि त्यांच्या जीवनातले जे काही प्रसंग आहेत किंवा जे संस्कार आहेत त्या संस्कारांच्या मार्गावरती चालणं, ही ती एक सुद्धा निष्ठाच आहे. ती निष्ठा जपण्याचं कार्य त्यांनी केलं. म्हणजे माणूस कसा जोडला जातो, कशा प्रकारे जोडला जातो, त्यातले एक म्हणजे निष्ठा. आपण जर प्रत्येक गोष्ट प्रामाणिक आणि निष्ठा ठेवून जर केली तर त्यातनं मिळणारं फळ हे नक्कीच चांगलं असतं. आणि ते फळ सुद्धा म्हणून भगवद्गीतेमध्ये सुद्धा म्हणताना म्हणले कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म आपण कसं करतोय त्याच्यावरती त्या कर्माचं फळ अवलंबून असतं. म्हणून कोणतंही काम ही निष्ठा ठेवून केलं तर नक्की त्यातनं काय होतं, कर्माचं फळ हे चांगलंच मिळतं. त्याच्याचबरोबर ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे राममामांची महादेवावरती श्रद्धा होती. ते तर सोमप्रदोष करायचेच. महादेवावरती असणारी श्रद्धा आणि पंडित प्राण धारुडकर शास्त्री यांच्या घरामध्ये जो कलश आहे त्या कलशाचं नित्य दर्शन ते केल्याशिवाय अन्न आणि पाणी त्यांनी कधी प्राशन केलं नाही. या 2 गोष्टींचं नित्य दर्शन झाल्यानंतरच ते पाणी आणि अन्न प्राशन करायचे. म्हणजे निष्ठा केवढी असायची. या तत्वाला जगून स्वतःचं जीवन जगणं आणि या तत्वाला अनुसरून इतर लोकांना त्याच्यात आणणं हे खूप अवघड आहे. सत्य कारण काय आहे, माणसाच्या जीवनामध्ये या गोष्टींना धरून चालताना खूप अडचणी येतात. परंतु हे तत्वनिष्ठ माणसं म्हणजे हे आधुनिक संत म्हटले तरी काय हरकत नाही. संतांचं जीवन सुद्धा त्यांनी कधी तत्वनिष्ठा सोडली नाही, तत्वाला धरून राहिले. जे तत्व जीवनात सांगितलं, जे तत्व ग्रंथात लिहिलं आणि जे
गुरूंकडनं आत्मसात केलं, ते तंतोतंत त्यांनी ते स्वीकारलं आणि शेवटपर्यंत स्वीकारलं. म्हणून ती निष्ठा आणि त्यांची समाधानी वृत्ती यामुळं सुद्धा तो एक त्यांच्याकडनं गुण घेण्यासारखा आहे. याप्रमाणे जर विचार केला तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणती, तर माणुसकी जपणारे. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये जर आपण बघितलं, आत्ता सध्याच्या ह्याच्यात, तर माणुसकी खूप कमी राहिली. परंतु राममामांनी एवढी माणसं गोळा केले, एवढे माणसं होते, म्हणजे कुठं कधी कमी नाही, एवढे माणसं त्यांनी आयुष्यामध्ये जोडले. माणसं जोडण्याचं साधन म्हणजे सहज त्यांचं बोलणं, म्हणजे वज्रादपी कठोर आणि मृदुनी कुसुमादपी, फुलांपेक्षा सुद्धा त्यांचे मऊ शब्द, म्हणजे त्यांचे ते शब्द ऐकले की माणूस तिथंच बसून ऐकत राहावं अशा पद्धतीमध्ये ते बोलायचे. असा असणारे त्यांनी गुरु घराण्याशी असणारा संबंध तो कायम ठेवला. मग गुरु भगिनी असतील, गुरु माता असतील, अनेक लोकांशी त्यांनी संबंध जोडले. सर्वात त्यांचा आवडतीचा छंद म्हणजे पत्रव्यवहार करणे, पत्र लिहिणे. ते प्रत्येकाला पत्र लिहायचे. आता सध्या व्हॉट्सअप आणि फेसबुक या अशा पद्धतीचे आलेत, त्यामुळे लिहिणं आणि हे करणं कमीच झालंय. आता टायपिंग करणं सुद्धा कमी झालंय व्हॉइस टायपिंगमुळे, बरोबर. म्हणजे पत्र नित्य लिहिणं हा एक त्यांचा आवडीचा छंद. पत्र लिहिल्यानंतर ते पत्र जपून ठेवता येणं, त्यांचं अक्षर असणं, अक्षर वाचल्यानंतर आठवण येणं आणि तो एक संस्कार मनावरती जोडणं. म्हणजे काय की त्या पत्रामध्ये असा असा उपदेश केलाय, हा उपदेश मला माझ्या जीवनात आचरणात आणायचा आहे. म्हणजे हा एक व्यवहार जर बघितला, पत्रलेखनाचा व्यवहार असेल किंवा इतर स्नेहांबरोबरती किंवा इतर नाते निर्माण करताना जो एक विश्वास असेल, त्यानं अनेक माणसं जोडले. आणि माणुसकी जोडणारा माणूस म्हणजे आपले राममामा. ज्याप्रमाणे त्यांनी वेदांवरती निष्ठा ठेवली, त्याप्रमाणे त्यांनी यज्ञावरती सुद्धा निष्ठा ठेवली. त्यामध्ये त्यांनी यज्ञ आणि यज्ञ संस्कृती जपणारे सश्रद्ध म्हणजे कोण, धर्माभिमानी म्हणजे राममामा. त्याबद्दल वर्णन करताना एक 3 श्लोक सांगतो. यज्ञेषु देवास तुष्यन्ति, यज्ञे सर्वं प्रतिष्ठितम, यज्ञेन ध्रियते पृथ्वी, यज्ञास्तारयति प्रजाः. यज्ञ केल्यानंतरच असणारं फळ काय ते या श्लोकात सांगितलंय. यज्ञेषु देवा तुष्यन्ति, यज्ञाला याग हा समानार्थी शब्द आहे, सभा हा समानार्थी शब्द आहे, वरतंतु हा एक समानार्थी शब्द आहे यज्ञासाठी. आम्हाला यज्ञ म्हणजे यज्ञ हा एकच शब्द माहिती आहे. म्हणजे यज्ञेषु देवा तुष्यन्ति, तुष्यन्ति नाम संतुष्टः भवन्ति. यज्ञे सर्वे प्रतिष्ठितम, सर्व जे काही आहे ते स्थापित केले ते यज्ञामध्ये. आणि यज्ञेने ध्रियते पृथ्वी, ही पृथ्वी कशी होती, सस्य श्यामलाम भवती. म्हणून यज्ञ तारयती प्रजा, म्हणून यज्ञ केल्याने ही सर्व प्रजांचं काय होतं, तारयती, पालन पोषण होतं आणि सर्व संकटातनं ते व्याप्त होतात, दूर होतात. अन्नेन भूता जीवंती, यज्ञे सर्वं प्रतिष्ठितम, पर्जन्यो जायते यज्ञात, सर्वं यज्ञमयम ततः. हा एक दुसरा श्लोक सांगितलाय. अन्नेन भूता जीवंती, भूता नाम अस्माकं सादृशः जन, आपल्यासारखे लोक अन्नेन भूता जीवंती. सामान्य लोक अन्न खाऊन जगतात. यज्ञे सर्वं प्रतिष्ठितम, या यज्ञामध्ये सर्व गोष्टी आहेत. पर्जन्यो जायते यज्ञात, पर्जन्यवृष्टी होण्याचं सुद्धा उत्तर या यज्ञामध्येच प्राप्त होतं. सर्वम यज्ञमयम तथा, हे तत्व आहे. म्हणून त्यांची यज्ञावरती अतिशय निष्ठा होती. म्हणून यज्ञ आणि यज्ञ संस्कृती टिकावी असे ते धर्माभिमानी गणपाठी रामचंद्र वांगीकर होते. नास्ति यज्ञ समम दानम, नास्ति यज्ञ समो विधी, सर्व धर्म समुद्भवो देवी यज्ञे समाहिता. असे हे 3 श्लोक यज्ञाचं कर्तृत्व सांगणारे आहेत की यज्ञ का आणि कशासाठी करावा. आपल्याकडे मुळात आपली भारतीय संस्कृती ग्रंथांचा अभ्यास करणाऱ्यांची संख्या थोडी कमी झाली आणि जे करतात, जे सांगतात ते अनुवादित सांगतात.
अनुवाद केलेले सांगतात. म्हणजे अनेक परदेशातल्या लोकांनी सुद्धा काय केलं, ग्रंथांचा अनुवाद केला. परंतु काही ठिकाणी असं आहे की तो अनुवादच करता आला नाही. एक फक्त उदाहरण देतो आणि मग पुढे जातो. असं आहे, महाकवी कालिदासाचं अभिज्ञान शाकुंतल. आता नावामध्येच काय, अभिज्ञान शाकुंतल. अभिज्ञान या शब्दाचा अर्थ आहे ओळख, परिचय. शाकुंतल म्हणजे शकुंतलाची पत्नी. शेवटचा जो अंक आहे 7वा, या 7व्या अंकामध्ये जो दुष्यंत राजा असतो, तो दुष्यंत राजा त्या झाडाच्या मागून बघत असतो. हा सर्वदमन म्हणजे भरत काय करतोय ते. मग तिथं ती असणारी जी दासी आहे त्या सर्वदमनाबरोबर ती काय करते, त्याला मन वळवण्यासाठी ती म्हणते शाकुंतल लावण्यम प्रेक्षस्व. हे वाक्य नाटकातलं, की या नाटकावरून संपूर्ण नाटकाचा अर्थ लक्षात येतो. शाकुंतल लावण्यम प्रेक्षस्व. शकुंत या शब्दाचा अर्थ काय होतो, पक्षी. ती त्याला अर्थ सांगते पक्षाचं सौंदर्य पहा. पण तो नावाच्या साधर्म्यपणामुळं तो काय करतो, प्रश्न विचारतो, माझी आई कुठे आहे. आता या ठिकाणी अनेक लोकांनी अनुवाद करण्याचा प्रयत्न केला. अनुवादामध्ये शकुंत हा जर शब्द बदलला, नाटक सगळं संपलं. म्हणजे असे काही अर्थ आहेत की त्या अर्थांमध्ये बदलच करता आला नाही, अनुवादच करता आला नाही, म्हणून ते टिकलेत. आणि वेदांमध्ये सुद्धा हे वेद टिकण्याचा मागचा तो एकमेव कारण आहे. कारण काही शब्द असे आहेत की तिथं बदलच करता येत नाही, आहे ते शब्द तिथं ठेवावे लागतात. आणि त्या श्लोकांमुळे खालच्या श्लोकांची सुद्धा पद्धत किंवा रीत जी आहे ती लागते, म्हणून तिथं बदल करता येणं अवघड आहे. या प्रकारे इथं यज्ञ, आपली जी भारतीय संस्कृती आहे, या भारतीय संस्कृतीचं जोपर्यंत आपण ग्रंथांचं वाचन करणार नाही तोपर्यंत आपल्याला जी पद्धत सांगितली आहे ती लक्षात येणार नाही. म्हणून यज्ञाबद्दल असतील किंवा यज्ञ संस्कृतीबद्दल असेल किंवा इतर ज्या काही संस्कृती असतील त्या जाणून घेण्यासाठी मूळ ग्रंथांचं वाचन करणं गरजेचं आहे. हे राममामांनी आपल्या जीवनामध्ये जपलं. म्हणूनच त्यांनी पौरोहित्याबरोबर ते दुसरा व्यवसाय टाकला, तो म्हणजे ज्ञानेश्वर बुक डेपोचा, की ज्या ठिकाणी ग्रंथांचं वाचन होईल, ग्रंथांच्या सहवासात थांबता येईल आणि अनेक लोकांना ग्रंथांची आवड निर्माण करून वाचनाची आवड जपली पाहिजे. म्हणजे छोटासा विचार आहे, कोणती वाचन संस्कृती टिकावी, लोकांनी वाचनापर्यंत यावं आणि काय वाचावं, चांगले ग्रंथ वाचावेत. म्हणून तो त्या काळात विचार करून दुसरी उपजीविका म्हणून ज्ञानेश्वर बुक डेपोची त्यांनी स्थापना केली. या गोष्टीचा जर विचार केला तर ही संस्कृती समजून घेण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त प्रयत्न करावे. सर्वांनी वेद पाठशाळा असेल, गुरुकुल असेल, त्या ठिकाणी सहभाग घेऊन संहिताचं अध्ययन करून, ती सेवा करून, त्यानुसार अध्ययन करून त्या श्लोकांचे अर्थ लावून स्वतः समजून घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच त्याचा फायदा होईल. म्हणून बघा, देवतांतरान भजावे, हे सर्वथा काही न करावे, तुम्ही स्वधर्मयज्ञी यजावे अनायासे. याप्रमाणे स्वधर्मी असावे. म्हणजे स्वतःच्या धर्माचा अभिमान राखून जे स्वतःच्या धर्माबद्दल जे काही सांगितलंय ते लोकांपर्यंत पोहोचवावं. ही सर्वात महत्वाची गोष्ट त्यांनी केली आपल्या जीवनामध्ये. याच्याच बरोबर ती पुढं सांगत असताना अतिशय आनंदाचं म्हणजे असं आहे की मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकांप्रती. म्हणजे 1966 साली तिरुपती बालाजीमध्ये ज्यावेळेस पूर्ण भारतातून, म्हणजे काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून ते अरुणाचल प्रदेशपर्यंत असे 600-700 असे विद्वान तिरुपतीमध्ये आले होते. तिथं विद्वत सभा होती. काची कामकोटीचे शंकराचार्य सुद्धा आले होते. म्हणजे त्या विद्वत सभेमध्ये सुद्धा राममामांनी तिथं सुद्धा आपल्या वेद पाठाच्या किंवा घनपाठाच्या यानं तिथं सुद्धा स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्याच्याच आधारावरती त्यांना म्हणजे
स्वतः म्हणजे काशीचे जे जगद्गुरू आहेत, काशी कामकोटीचे जगद्गुरू शंकराचार्य आणि राममामा यांचा मुंबई येथे सत्कार करण्यात आला. म्हणजे अभ्यास आणि विद्या, ही विद्या कशी गुरुनाम गुरु असं सांगितलेलं आहे, ही विद्या गुरूंची सुद्धा गुरु असं म्हटलेलं आहे. याप्रमाणे इथं सुद्धा त्यांनी जो मार्ग स्वीकारला, जो मार्ग घेतला, त्या मार्गाचा शेवटपर्यंत त्यांनी काय केला, अभ्यास केला. त्याचबरोबर ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य एरंडे स्वामी म्हणजे संकेश्वर पीठाचे राममामांचं एवढं आघाद आहे की त्या ह्याच्यासमोर, त्यांच्या कार्यासमोर, त्यांची वेदसेवा बघून त्यांनी राममामांना वैदिक सम्राट ही पदवी प्रदान केली, उपाधी दिली. म्हणून वैदिक सम्राट घनपाटी रामचंद्र रंगनाथ वांगीकर असं म्हटलं जातं. त्याच्या मागचं हे कारण आहे. कारण श्रीमद जगद्गुरू शंकराचार्य एरंडेश्वर स्वामी हे राममामांच्या घरी यायचे, राममामा त्यांच्याकडे जायचे. विशेष म्हणजे राममामांचा फोटो त्यांच्या जिथं शंकराचार्यांची जी प्रकोष्ठ म्हणजे खोली आहे त्या खोलीमध्ये राममामांचा फोटो असायचा. म्हणजे त्यांची सुद्धा त्यांच्यावरतीच तेवढी श्रद्धा आणि यांची सुद्धा त्यांच्यावरती तेवढी श्रद्धा. म्हणजे हृदय जो शब्द वापरला जातो, सुहृद असा जो शब्द वापरला जातो, शोभनेन हृदयेन यस्य सा सुहृदा असं म्हटलं जातं की जो एकमेकांचं हृदय चांगल्या मनाने जाणतात, की तुझ्या मनात कोणता विचार चालू आहे हा सांगायची सुद्धा गरज नाही, म्हणून त्याला सुहृद असा शब्द वापरला जातो. असा असणारा स्नेह त्यांचा होता. म्हणजे स्वतःच्या जीवनामध्ये गुरुपरंपरेचा आदर राखत ही गुरुपरंपरा टिकावी, गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरती जावं, गुरूंचा मार्ग स्वीकारावा, लोकांपर्यंत वेदरक्षण आणि वेदांचा अभ्यास करण्यासाठी ती परंपरा टिकावी आणि ही परंपरा टिकवत याचबरोबर ती इतर लोकांना सुद्धा त्यामध्ये आणावं, हा एक त्यामधला विचार त्यांनी आपल्या जीवनामध्ये आज जन्म स्वीकारला, तंतोतंत पाळला. बघा, त्याचबरोबर ती त्यांना पुण्यामध्ये शास्त्रोत्तेजक या सभेमध्ये त्यांनी केलेलं जे अध्ययन आहे त्या अध्ययनावरून त्यांना वेदमूर्ती ही एक उपाधी प्राप्त झाली. त्यांनी केलेल्या पुढच्या अध्ययनावरून त्यांना वेदकोविद ही दुसरी उपाधी प्राप्त झाली. म्हणजे अशा अनेक उपाधींनी विभूषित असणारे, अनेक पदव्यांनी सुशोभित असणारे असे वैदिक सम्राट घनपाटी रामचंद्र वांगीकर यांच्याबद्दल आज मी सांगण्याचा प्रयत्न केला. भगवद्गीतेमध्ये जो श्लोक सांगितला आहे, एवं ज्ञात्वा कृतं कर्म पूर्वैरपि मोक्षभिः कुरु कर्मैव तस्यात्वं पूर्वहि पूर्वतरं कृतं. या श्लोकाप्रमाणे ज्या राममामांनी स्वतःचं जीवन आचरलं आणि इतरांना सुद्धा त्याप्रमाणे आचरणात आणण्यासाठी प्रयत्न करायला लावला, असे वैदिक सम्राट रामचंद्र रंगनाथ वांगीकर यांच्या 26व्या पुण्यतिथीनिमित्त आज प्रवचन करण्यासाठी मला जो मान दिला त्याबद्दल मी तर सर्वांप्रत्ये कृतज्ञताच व्यक्त करेन. त्याच्याचबरोबर ती सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस 1-2 दिवसाखाली चर्चा झाली की कोणीतरी नवीन तयार झालं पाहिजे, अनिल काका म्हणले, त्यावेळेस मग मी सहज म्हणलं की मी शंकराचार्य जयंतीच्या वेळेस मी प्रवचन करेन. त्यावेळेस मग म्हणले मग ही सुरुवात करायची असेल तर हाच दिवस चांगला आहे, कारण वैदिक सम्राट घनपाटी रामचंद्र वांगीकरांच्या जीवनावरती बोलायचं म्हणजे तो सुद्धा एक चांगलाच आणि शुभ दिवस आहे, इथूनच तू सुरुवात कर. अनिल काकांनी सुद्धा आग्रह धरला आणि सर्वच जण म्हटले की तू कर. त्यांनी दिलेला आणि त्यांनी दाखवलेला माझ्यावरती आत्मविश्वास, त्यामुळं मी आज हे करू शकलो. यात जे चुकलं ते माझं, जे चांगलं झालं ते तुमच्यामुळं झालं असं गृहीत धरून मी माझ्या प्रवचनास विराम देतो. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति. श्री ज्ञानदेव तुकाराम पंडित
रेकॉर्डिंग बंद सगळ्यांना